प्रथमतः मी संजय नानांचं आभार मानेल. त्यांनी ही आज काही ठराविक लोकांचे जे काही प्रमुख असतील त्यांची बैठक आज बोलवली आणि त्याला साथ देत बरेचसे लोक आज या ठिकाणी हजर झाले. कारण की हा विषय हा कुठल्या संघटनेचा नाही तर बेरड रामोशी समाजाच्या अस्मितेचा, आपले दैवत आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचा विषय आहे. हा कुठल्या एका संघटनेचा विषय नाही. त्यासाठी त्यांनी जी आज बैठक बोलवली, खरंच त्यांचे कौतुक आहे. आणि ह्या विषयात बऱ्याचशा लोकांना ज्या 2 आठवड्यापूर्वी जी घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्या येथील मामलेदार कचेरीतून जो हटवण्यात आला आणि तो मीडियाने उचलून धरल्यानंतर मग त्या विषयाबद्दल इतर लोकांना कळालं, पण अजूनही समाजातल्या लोकांना सत्यता ती माहीत नाही. आणि त्याबाबत थोडक्यात मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याचशा लोकांना त्याचा काही समज किंवा गैरसमज पसरवले असतील ते माहिती नाही. तर थोडं मागं जातो कारण की सुरुवात माहिती झाली पाहिजे. तर पुण्यातील एकदम मध्य ठिकाणी स्वारगेटपासून 5 मिनिटं अंतरावरती मामलेदार कचेरी ही ऐतिहासिक परिसर आहे किंवा सरकारी जे काही कचेऱ्या तो ठिकाण आहे. तर ते ठिकाण म्हणजे पेशवे काळापासून, म्हणजे पेशव्यांचं ते दारुगोळा दप्तर होतं. मग 1818ला पेशवे गेल्यानंतर जेव्हा इंग्रजांची सत्ता आली, त्या इंग्रजांनी त्या ठिकाणी जेल तयार केलं होतं. एक खंदक असलेलं आणि जे जेल असतं, जे आत्ताची जे त्याप्रमाणे एक मोठं जेल होतं, पुणे जेल म्हणून. आणि त्या जेलमध्ये आद्यक्रांती राजे उमाजी नाईक असतील किंवा 1857 पर्यंत जेवढे क्रांतिकारक असतात त्यांनी बंदिवास भोगलेला आहे, त्यांना फासावर चढवलेला आहे. आणि आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांचं तिथं बंदिवास, त्यांचा खटला तिथं चाललेला आहे. त्या अंधार कोठडीमध्ये त्यांना तिथं ठेवलंय. त्यांना शिक्षाही तिथं झाली, फाशी. आणि फाशी दिल्यानंतर त्याच परिसरात ते झाड पिंपळाचा आजही उभा आहे की जिथं त्यांना 3 दिवस असं खूप मोठं ऐतिहासिक संदर्भ असलेलं ते ठिकाण आहे. पण हे ठिकाण आपल्या लोकांना ते एक 60-70 वर्षापूर्वी एक आपल्या समाजातील शितकल म्हणून तिथं त्या काळी जुने पठ्ठेवाले म्हणून होते, त्यांना कुणीतरी सांगितलं की बऱ्याचशा तुमच्या लोकांना माहित नाही की हीच ती जागा आहे की जिथं राजांना फाशी दिली किंवा हे जेल होतं. मग समाज आपला संघटित झाला, गोळा झाला, तिथं बसायला लागले आणि बसल्या संघटना म्हणून नाव रूपात आली. आणि त्यांनी त्या पूर्ण जागेचं स्मारक म्हणून अनेक वर्ष जे काही आपल्या जे समाजातील संघटना असतील महाराष्ट्रात त्यांनी प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्न केला त्यामुळं थोडी पहिल्यांदा सुरुवातीला जागा मिळाली, आंदोलनं झाली. तर आंदोलनं झाल्यानंतर आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांचं महानगरपालिकेच्या दप्तरी नोंद झाली की बाबा हे ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे उमाजी नाईकांचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं. अर्थात आद्यक्रांती राजे उमाजी नाईक क्षत्रिय संघटना त्या ठिकाणी काम करत होती म्हणून तिथलं देखभाल सांभाळ ते करतायत. आणि मी क्लिअर सांगतो की ती जागा संघटना सांभाळ करते किंवा त्यांनी त्या प्रयत्नात त्यांचा वाटा असेल किंवा असेल, पण ती जागा संपूर्ण म्हणजे देशबांधव समाजाची तर आहेच एक अस्मितेचा, ती काय कुणाच्या सातबारावर नाव इथे लागणार नाही. तिथे सर्वांचं ते एक श्रद्धास्थान ते स्मारक आहे. तर त्या ठिकाणी आपण लढा देत असताना जुन्या जी आपली जी मंडळी होती, मग ते आता दिवंगत अशोकराव जे होते जाधव जे असतील ते अध्यक्ष असतील, त्याबरोबर पांडुरंग जाधव असतील, अनेक जे इतर जे होते ते नानांनी पण त्या ठिकाणी खूप सुरुवातीच्या काळात काम केलेलं आहे. बाकीचे रवी काका असतील, हे असतील, बबन खुमणे असतील, खानदानचे जाधव असतील, अनेकांनी त्या जागेसाठी प्रयत्न केलेले, वसंतराव चव्हाण असतील, अशा लोकांनी सगळ्यांचं त्यामध्ये त्या आंदोलनामध्ये सहभाग आहे. व इतर समाज पण होते, काही दलित संघटना असतील, इतर काही संघटना असतील. तर ह्यांनी उठाव केल्यानंतर ती जागा मिळाली. पण काही काळानंतर ज्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी आपण हे समजत होतो की आपल्याला तिथं 32 गुंठे जागा मिळालेली आहे असं आमचा सगळ्यांचा समज होता. ठीक आहे. मला आता त्या ठिकाणी मागे 20 वर्षापूर्वीची जी काही गोष्ट असेल, 2005 साली त्या घटना घडली, तिथं जे काही बिवडी तत्वर दिलं आणि एवढी जागा आपण म्हणतोय ना आता तेवढी थोडी आहे, ती का कळाली नाही, कुणामुळं, त्याच्यात मला जायचं नाही. आता आपल्याला सध्या काय घडलंय आणि पुढे काय करायचं आपण याच्यावरती करू. तर मागं एक 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी तसं अशोक अण्णांपासून आम्ही त्या पीडब्ल्यूडी खात्याशी पाठपुरावा करत होतो की हे स्मारक घोषित झालं, ह्याचं पूर्ण डागडुजी व्हावी किंवा शासनाचा निधी पडावा.
आम्ही एका बाजूनी पाठपुरावा करत होतो, पण मागे 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करायला लागलो आणि पाठपुरावा करत असताना आम्ही जेव्हा RTIच्या अंतर्गत कागदपत्र काढायला सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला खरा घोळ कळाला. समाजाच्या पुढं आम्हाला कळलं की 2005 साली पुणे महानगरपालिका म्हणजे ते जे काही सगळे म्हणजे पुणेकरांनी ठराव केला होता की ज्या ठिकाणी अध्यक्षातील उमाजी नाईक यांनी बंदिवास भोगलेला आहे, ज्या ठिकाणी त्यांना फाशी दिलेली आहे, त्यांचं जे जेल आहे हे पूर्ण ऐतिहासिक परिसर आहे म्हणून संपूर्ण मामलेदार कचेरी बघा, म्हणजे त्याचा आता गट आहे 931 जो गट आहे, संपूर्ण मामलेदार कचेरी ऐतिहासिक म्हणून आम्ही घोषित करत आहोत. हे असं 2005 साली हे ठराव झालेला आहे. कुणी केला तर महानगरपालिकेने ठराव केलेला आहे. हे केल्यानंतर मग आम्हाला लक्षात आलं की मामलेदार कचेरी ती काय 32 गुंठ्याची नाहीये. ही जो ठराव झाला आहे तुझी जवळजवळ 150-200 गुंठे जे काय असेल, जे 3 एकर 3.5 एकर असा परिसर आहे, त्या संपूर्ण आणि जे ऐतिहासिक परिसर आहे तो उमाजी नाईकांचं स्मारक म्हणून नगरपालिका घोषित. मग झालं काय म्हणून आम्ही कागदपत्र काढण्यात आम्हाला काही महिने गेले आणि आमच्या समोर एक सत्यता आली. म्हणजे जवळजवळ आम्ही आमचा SI रिपोर्ट जवळजवळ 800 पानाचा आहे. त्यांचे जे काही ॲग्रीमेंट आहे ते 200 पानाचं नुसतं एक ॲग्रीमेंट आहे, असे अनेक ॲग्रीमेंट आहे, नकाशे कितीतरी असे आमच्याकडे 1,500-2 हजार कागदपत्राचं जेव्हा आम्ही सगळी गोळा केली आणि जी घाळ झाली होती आम्ही परत नव्याने मिळवली, तर ती आम्हाला मिळवल्यानंतर आम्हाला त्यातलं कळलं की इथं समाजाची फसवणूक झालेली आणि ती केली. आता शेवटी कसं असतं की निर्णय घेणार हे घेणार त्या वेळेचे जे काही सत्ताधारी शासन ते करतात हे स्पष्ट बोलतो. मी आज कॅमेरा समोर जरी असलो तर मी घाबरणार नाही. त्यावेळेचे जे कोणी 2005 साली जे कोणी सत्ताधारी होते तर त्यांच्या ह्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना पुढे करून तो घोटाळा केलेला आहे. मग त्यांनी काय केलं की जी जागा ऐतिहासिक होती तर ती जागा तुम्ही जर म्हटला तर 2008-9 वाजेपर्यंत वातावरण शांत होसपर्यंत ते गप बसले आणि 8-9 साली त्यांनी काय केलं की पुणे नगरपालिकेची हेरिटेज कमिटी असते. आज जी जागा 200 वर्ष जुनी आहे, जिथं जेल होतं किंवा काय होतं ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातन विभागाकडनं त्याची पाहणी केली पाहिजे. मग ठरवलं पाहिजे ह्यातली कुठली वास्तू तोडली पाहिजे, कुठली नाही तोडली पाहिजे. तो अहवाल कुणी दिला पाहिजे? महाराष्ट्र शासनाच्या पुरातन वास्तू जे काय डिपार्टमेंट आहे त्यांनी केलं पाहिजे. पण ह्यांनी काय केलं, त्यांच्या बैठका घेतल्या, आम्ही त्यांना कळवतो म्हटलं आणि पुणे नगरपालिकेनेच ठरवलं की ह्या 32 गुंठेची काय आता जेल आहे, जाळ आहे एवढं ठेवा आणि बाकीचं पाळा. पुढं आपल्या समाजात तेवढं शिक्षित किंवा आले नसतील किंवा त्यांना त्या गोष्टीची कल्पना नव्हती की हे काय चाललंय. पण त्यांनी हे करत त्यांनी मग असं ठरवलं की काय ती 30 गुंठ्यामध्ये जे असं शासकीय इमारत होणार आणि बाकीची 80 गुंठे ही BOT तत्वावर बिल्डरला द्यायची. म्हणजे बिल्डरने काय करायचं की शासकीय जी काही नवीन इमारत बांधणार आहे ती सरकारला फुकटमध्ये बांधून द्यायची सगळी आणि सरकार तो खर्च केला म्हणून इकडची 80 गुंठे जागा त्यांना द्यायची. म्हणजे नाममात्र ₹1 99 वर्षासाठी स्क्वेअर मीटर, म्हणजे मीटरमध्ये 3 फूट असते, म्हणजे ₹1 स्क्वेअर भाडे तत्वावरती 99 वर्षासाठी सरकारने त्यांना कवडीच्या किमतीत दिलेली आहे 2 एकर 80 गुंठे. आज ते पुण्याच्या सारख्या ठिकाणी 80 गुंठ्याचं गावठाणामध्ये ते केवढा FSI झाला. परत त्याच्या खालनं मेट्रो गेलेली ज्याचा अजून FSI आहे. म्हणजे त्या ठिकाणी जी काय बिल्डर जी काय बांधणार आहे तर तो ऐतिहासिक ते जेलचं सगळं काही परिसर जो अजून आता रजिस्टर ऑफिस जुनी वास्तू आहे, रेकॉर्ड रूम जुनी वास्तू आहे आणि जे त्या दिवशी पुतळा हलवला ती जी काय ती पाडून त्या ठिकाणी एक मोठं टॉवर आहे 20-30 मजल्याचं आणि त्याच्या बाजूला एक कमर्शियल मॉल आहे. मग त्या ठिकाणी आज म्हणजे 20,000च्या वर रेसिडेन्शियल रेट आहे, 30,000 कमर्शियल काय असेल. मग ते कितीची उलाढाल झाली, 2-3 हजार कोटीचा तो विषय बरोबर. तर हे सत्ताधारी म्हणजे दोन्ही पक्षाकडे आपण कोण असतील, विरोधक असतील, त्यांच्याकडे आपण त्या ठिकाणी दाद मागितलेले आहे. पण कुठंतरी असं वाटतं की इथं समाजाचा कुठंतरी आपला दबाव तंत्र कमी पडतोय. कारण की आज एवढी स्मारकं जी काही झाली इतर क्रांतिकारकांची त्यांनी निधी दिलाय, जागा दिलेली आहे, तर ते ठीक आहे त्यांनी ते केलं आणि चांगली गोष्ट आहे. पण ज्या ठिकाणी ऐतिहासिक जेल होतं, जेल म्हणजे नॅशनल प्रॉपर्टी झाली राहणार आणि ज्या ठिकाणी उमाजी नाईकांना फाशी दिली, उमाजी नाईकांनी कोणासाठी तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलाय.
म्हणजे ते नॅशनल स्मारक म्हणजे राष्ट्रीय स्मारक होणं गरजेचं आहे. ते आज नगरपालिकेच्या हेरिटेजमध्ये तिथे घालतायत. राज्य पण नाही म्हणजे नॅशनल ज्याची म्हणजे झालं पाहिजे नियमानुसार त्याच नगर, आणि आपण ग बसलोय आणि ते पाडतायत एवढे म्हणजे त्याला संदर्भ आहे. आज एका महापुरुषाचं 5 एकर जमीन सरकार देते तिथं काही संदर्भ नाही, आणि ज्या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक आहे ते पाडून बिल्डरच्या कशात घालायला चालले. असंही नाही की तिथं हॉस्पिटल होते, शाळा होते, काय ते पाडताय. ते बिल्डरला देण्यासाठी एक ऐतिहासिक ठिकाणी, ज्या ठिकाणी बाबा स्मारक जर झालं तर लोकांना आद्य क्रांती राजे उमाजी नायकाचा इतिहास कळणार आहे, इतर क्रांतिकारचा इतिहास कळणार आहे, तर ते सोडून त्या मॉलमध्ये खरेदी करणार. म्हणजे खरंच आपला समाज म्हणजे आपण जर काही केलं नाही तर आपण खरंच झोपलेलो आहे. कारण की आज ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्याचा प्रयत्न करताय, तर ह्या गोष्टी त्यांच्यासाठी काही मोठ्या नाहीये. ज्याच्यावरनं अख्खं महाराष्ट्राचं ते देशाचं दैवत आहे ते हलवण्याची हिंमत करतायत, बरोबर का नाही. आणि ठीक आहे, मला एवढं म्हणायचं की काही लोक आता म्हणले की बाबा हे तुम्हाला फक्त आम्हाला कळलं होतं की काहीतरी चाललंय, पण सरकार दरबारी आम्ही जेव्हा कागदपत्र हे केलं तर त्याच्यावर स्टे पण दिला. माननीय मुख्यमंत्रींनी जे फडणवीस साहेबांना आम्ही हे पाठवलं सगळं, आम्ही स्वतः भेटलो मंत्रालयामध्ये, आपण मी आणि एक प्रतिनिधी होते, आम्ही तिघांनी चंद्रकांत दादांच्या माध्यमातून कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये त्याची झाल्यावर आम्ही तिथे बसलो, त्यांना सांगितलं, त्यांनी स्टे आणला यावरती. पण हे घाणेरडं राजकारण काही महिन्यानंतर कुठलं तरी वेगळंच विभाग काहीतरी 4 ओळीचं पत्र पाठवतो की त्यांना आम्ही काय माहिती पुरवली आणि ते स्टे उठवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची आम्ही परस्पर शिष्टमंडळाची बैठक मागतोय सगळ्या विभागात, ती आम्हाला मिळाली नाही. आणि हे कुठंतरी आता हळूहळू सगळ्यांना कळाले आणि कायदेशीर कुठंतरी अडचण येणार, म्हणून हा रातोरात पुतळा हलवून ते कसं पाडता येईल हे प्रयत्न चालू आहे. आणि राजकीय कुठलेही सांगा, दोन्ही सत्ताधारी असो किंवा विरोधक असेल, हे एकमेकांना कुठंतरी जोडलेलं असल्यामुळे त्यामुळे त्यात कोण हात घालायला येत नाही. आज कोणतरी पुण्याचा दादा असेल त्याच्या विरोधात कोण जाणार असं, त्यामुळे स्थानिक आमदार तिथे येत नाहीये, स्थानिक विरोधक कोण येत नाहीये, नगरसेवक कोणी तिथे यायला तयार नाहीये. मग अशा ठिकाणी जर आपलं हेच नसतं करायला चालले तर मला असं वाटतंय की आपण खरंच झोपलेलो आहोत. आणि ठीक आहे, माहीत नसेल पण आता मीडिया थ्रू लोकांना कळलेलं आहे काहीतरी कुठंतरी चाललंय बाबा काहीतरी. आणि नाना खूप मोठा घोटाळा आहे तो. आणि ठीक आहे, आपण समाज कायदेशीर आता आम्ही आता हायकोर्टाची सगळी तयारी केली, वकील बघितलेत आणि हायकोर्टात आपण चाललोय. आपल्याकडे तेवढे पुरावे आहेत की ह्यांनी घोटाळा काय केलाय, की जी गोष्ट बाबा पुरातन विभागाची त्यांनी घ्यायला पाहिजे. उद्या ठीक आहे, पण उद्या सरकार म्हणू शकतं की आमची पॉलिसी आम्ही करतोय, तर आम्हाला असं वाटतं की नगरपालिकेने निर्णय घेतला आहे म्हणजे आपण चुकीच्या गोष्टीवरती आपण थांबू शकतोय. पण सरकारने उद्या हे स्मारक घोषित करावं, किंवा तुम्ही इतर स्मारक जेवढी 200 कोटी काय कोटी देताय किंवा जागा देताय, तुम्ही ते शेजारीच महात्मा फुले वाडा आहे, आजी दादा त्या दिवशी येत आहेत आणि म्हणतायत शेजारीच्या पाजाच्या झोपडपट्टीतल्या लोकांना की तुम्ही या स्मारकासाठी जागा द्या, ही स्मारक अजून मोठं होईल. आणि तीच सत्तेतील लोक आज म्हणतात की बिल्डरला जागा द्या, आणि ज्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. मी स्पष्ट नाव घेतोय, काय मी कुणाला निंदना कुणाला घाबरत नाही, कारण की हे लोक आज तिथले पालकमंत्री आहेत, आज मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांना पण विषय माहिती आहे. पण असं नाही, कागदपत्र त्यांच्यापर्यंत आहे, पण कुठंतरी राजकीय लोक पण आपल्याकडची आपली काय परीक्षा बघतायत किंवा काय वरती त्यांचं साठलोट असेल ते काय माहित नाही. त्यासाठी समाजाने कुणावर विश्वास न ठेवता, शासकीय यंत्रणा तर नाहीच, यांनी कशी रंगवली कागदपत्र ते आपण बघतोय. परवाचा पुतळा जो कलेक्टर 2च दिवसात देतोय की पुतळा हटवा, आणि बिवडीच्या पुतळ्यासाठी 3 वर्ष आपण अजून परवानग्या ती प्रोसेस आहे. असे ते कलेक्टर म्हणजे पैसे खाणारे अधिकारी, सगळे निर्लज्ज सगळे. तो नगरपालिकेचा कलेक्टर असेल, आम्ही बैठक घेतली आपण आम्ही पर्सनली तिथं जाऊन त्याची वाद घातला, तोही म्हणतो की वर्ण निर्णय झाले, मला सगळं फाईल बघायला लागेल. म्हणजे स्मारकाचा विषय हा वरच्या लेवलने होतोय, आणि त्या गोष्टीसाठी आपण कुठंतरी समाजाने तिथं एकत्र येऊन शासनाला जाब विचारला पाहिजे की तुम्ही हे सगळं राष्ट्रीय स्मारकच झालं पाहिजे. इथं काहीतरी तुम्ही ते केलेलं आहे, ठीक आहे, काय आम्हाला माहित नाही, पण आता जे काही तुम्ही पाडलं ते ठीक आहे, तिथे बिल्डिंग झाली, पण अख्खी जी जागा आहे, आणि ते पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही बिल्डरला कुठेही जागा द्या, बिल्डरचा आमचा काही संबंध नाही. बिल्डरने काय टेंडर निघालं, त्याने अप्लाय केलं, त्याला ते मिळालं, तो बिल्डरचा प्रश्न आहे. आमचा
बिल्डरशी काय वाद नाही, बिल्डरचा तर संबंधच नाही. ज्या सरकारने टेंडरच का काढलं 2002 साली 2005 ला शेवटी सरकारने पहिला घोळ घातलाय टेंडर काढून ऐतिहासिक ठिकाणी, बरोबर. आणि त्याच्यानंतर नगरपालिकेने घोळ केलाय. त्या परवानग्या रातोरात येतात, सामान्य माणसाला महिनोमहिने हेलपाटे घालला तर एका दिवसात त्यांना परवानग्या देतात मंत्र्याचे ऐकण्यावरनं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही सांगतो की सरकारी जागा आहे 2017ला त्याला आर झोन करून टाकले. हे असे त्यांच्या हातात जेव्हा येतं तर ते कसे एकच आर झोन करायचं, अख्खी जागा आर झोन केलेली आहे त्यांनी पूर्ण ती मामलेदार कशाची, का तर तिथं उद्या रेसिडेन्शियल त्यांना डेव्हलपमेंट करायचे. ते आर झोन करतायत, तुमची जागा हडप करतायत हा. आणि रातोरात पुतळा का तर ती जर वास्तू पाडली मग तुम्ही कोर्टाचा काय जा, वास्तू पडलेली. आता आमचं असं म्हणणं आहे की त्याला तर वीट पण आम्ही हलवून देणार नाही. आता तिथं समाजाचा रक्तपात होईल. आम्ही आमच्या जे काही जातीवरून आम्ही लढा कसा द्यायचा तर जातीप्रमाणे लढा देणार, पण ती जागा तिथं ते वीट पण हलवून देणार नाही. ते राष्ट्रीय स्मारकच झालं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपण आलं पाहिजे. ती जागा जी आपण आता म्हणतोय, जसं म्हणलं 80 गुंठेची बिल्डरला दिली, आकडेवारीत बोलायचं म्हटलं 32 गुंठे हे ते म्हणतात की ती संरक्षित आहे, त्याला आम्ही हात लावत नाही. आमचं म्हणणं 32 गुंठे नाही, अख्खी 150 गुंठे जागा ही स्मारक आहे. जी काय सरकारी तुम्ही बिल्डिंग आता नवीन बांधली ती पण स्मारकाची जागा आहे आणि ही पण जागा आहे. तर तुम्ही त्या बिल्डरला काय द्यायचं ते कुठं द्यायचं तुमचा प्रश्न आहे, पण ती आताची जी काही जुन्या वास्तू आहेत ती संपूर्ण जागा स्मारक म्हणून घोषित केली पाहिजे. आणि ती पण जी काय बिल्डिंग असेल तुम्ही सरकारचं ते कुठेही बघा जागा, सर्व जागा मामलेदार कचेरी ही आद्यक्रांती उपाध्याय नाईक म्हणून राष्ट्रीय स्मारक म्हणून तर घोषित झालं पाहिजे. हा आपला लढा असणार आहे. ह्याचं जर तुम्हाला काय अजून प्रश्न कुणाला डाऊट वाटत असेल तर तुम्ही विचारा, एखादा प्रश्न तुम्ही त्याचा नक्कीच प्रयत्न करतो उत्तर द्यायचं. छान बस.